ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मालाड मालवणी टाउनशिप चालायला खासगीकरण करणार अशी माहिती मिळताच आज स्थानिक आमदार असलम शेख आंदोलन इथे करणार आहेत। 8:30च्या टायमिंग त्यांनी दिले, पण त्याच्या आधी इथे तुम्ही बघू शकतात मुंबई पोलिसांतर्फे इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आणि त्याच्या आधी भाजपचे कार्यकर्ता पण इथे दाखल झाले आहेत। भाजप मुंबई युवाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आणि विनोद सेलार इथे त्याच्या आधी दाखल झाले आहेत। विनोदजी, काय सांगणार? आज काँग्रेसतर्फे इथे आंदोलन पण होणार आहेत आणि मंगलप्रभात लोढा यांचा कार्यक्रम पण आहेत। काय कार्यक्रम आहेत आणि त्यांची काँग्रेसचे जे आंदोलन त्याच्यावर काय करणार? ॲक्च्युली ही जी शाळा आहे ही शाळा आणखी बेटर चालावी किंवा महानगरपालिकेच्या शाळा आणखी चांगल्या पद्धतीने चालाव्या, महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांचं लिकेज कमी व्हावं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये बऱ्याच संस्था असतात ज्यांना शिक्षण क्षेत्रात भरीव काम करायची इच्छा आहे आणि ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सर्व आहे, अशी लोकं पण पुढे येतात। म्हणून महानगरपालिकेने एक पॉलिसी काढली आहे की महानगरपालिकेचा शाळांचा दर्जा वाढावा आणि या संस्थांची मदत व्हावी, म्हणून ऑफिशियल एक पॉलिसी ड्राफ्ट केली आहे। त्या पॉलिसीच्या अंतर्गत प्रयास फाउंडेशननी शाळा घेतलेली आहे आणि ते शाळा चालवत आहेत आणि त्या शाळा चांगली चालली आहे। मागच्या वर्षीचा रिझल्ट हा आधीच्या काही वर्षापेक्षा चांगला पण आलेला आहे। तरी पण स्थानिक आमदार हे नेहमीच विधायक कामावर राजकारण करत असतात। ह्या आमच्या मालाड विभागामध्ये पाणी, नाला, कचरा, शिक्षण, कॉलेज, सगळ्या मार्केट, सगळ्या गोष्टीची वानवा आहे, पण तिथे लक्ष न देता ह्या शाळेतल्या पालकांना चुकीचं गायडन्स देऊन इथे त्यांना असं सांगतात की शाळा प्रायव्हेट होणार आहे, हे शाळेचं खाजगीकरण होणार आहे, अशी कुठेही महानगरपालिकेची पॉलिसी नाही। महानगरपालिका ह्या शाळेमध्ये एवढंच आहे, शाळेचं नाव तेच आहे, शाळेच्या नावात बदल नाही, शाळेची जागा तीच आहे, मालकी तीच आहे, फक्त शिक्षक जे आहेत ते शिक्षक ही शाळा चालवणार आहेत। हे शिक्षक चांगले प्रगत शिक्षक संस्था आपले आणणार आहेत, एवढाच फरक आहे। बाकी शाळेच्या कुठेही पद्धतीत बदल नाही आणि हे सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला व्हावा, पर्सेंटेज चांगलं व्हावं इतका शुद्ध हेतू असताना नेहमीप्रमाणे स्थानिक राजकारण करून लोकांना मिसगाईड करायचं आणि शाळा खाजगीकरण होणार आहे असं सांगून इथे राजकारण करण्याचं काम स्थानिक आमदार असलम शेख करतायत आणि हे फार चुकीचं आहे। तेजिंदरजी, पण जर लोढाजी आले आणि त्यांच्यासमोर यांचे आंदोलन झालं काँग्रेसवाल्यांचं, तर तुम्ही प्रत्युत्तर कशा प्रकारे देणार? देखिए, सबसे पहली बात है और सबसे बड़ी हंसी की बात है कि ये जो नेता, चाहे वो वर्षा गायकवाड़ जी हो, चाहे असलम शेख जी हो, ये सभी नेता के खुद के बच्चे इंटरनेशनल स्कूल में पढ़ रहे हैं और आज वो गरीबों का हमदर्द बन के लोगों को गुमराह करते हुए महानगर पालिका का विषय, शाला का विषय लेकर आज लोगों के बीच में जा रहे हैं। बहुत बड़ी हंसी की बात है। हमारे आदरणीय मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी कुछ देर में हमारे बीच में आएंगे और मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि लोगों के हित में और मुंबईकरों के हित में अगर कांग्रेसी एक भी कार्यकर्ता आके विरोध करने सामने आया तो युवा मोर्चा और हम सब कार्यकर्ता, हम सभी भारतीय जनता पार्टी के लोक सेवक ये सभी उतर कर उनका विरोध करेंगे और उनका सामना करेंगे। मैं आपको एक बात इसमें बताता हूँ, जर असलम शेख खरोखरच एवढे या शिक्षण या विषयावर सिरियस होते तर का नाही पूर्ण मालवणीमध्ये एखादं सिंगल कॉलेज चांगलं आहे? एकही कॉलेज नाही। आज मालवणीच्या लोकांना ज्युनियर कॉलेजसाठी सुद्धा मालाड स्टेशन, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली इकडे जायला लागतं। चांगल्या शाळा ह्या पट्ट्यात नाही आहेत, सगळ्या ग्राउंड फ्लोअर, ग्राउंड प्लस वन अशा छोट्या छोट्या शाळा आहेत। का त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर गेले 20 वर्ष असलम शेख इकडे आमदार आहेत, त्यांनी का नाही प्रोव्हाइड केलं? काय विषय घेऊन ते लोकांसमोर गेले नाहीत? का मालवणीमधले लोक विद्यार्थी हे IAS, IPS, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, सिनियर इन्स्पेक्टर अशा विविध पदांवर जावं म्हणून काही योजना इकडे आखल्या, तर हे कधीच केलं नाही। उलटं इकडचे विद्यार्थी हे मागेच राहावेत आणि ते माझ्या मागे फिरत राहावेत ह्याच पद्धतीने त्यांनी रेग्युलर काम केलेलं आहे। हा शुद्ध राजकारणाचा भाग आहे। आपण आता पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे रस्त्याचे प्रॉब्लेम चालले आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेन खराब असल्यामुळे रस्त्यावर पाणी भरतं आहे आणि त्यामुळे मालवणी ती जनता त्रस्त झाली आहे आणि सगळे स्थानिक आमदाराच्या नावाने टाव पडत आहेत। त्याच्यावरना लक्ष भटकवण्यासाठी हा कुठला तरी गोष्टीमध्ये लोकांना एंगेज करणं हा एवढाच ह्याच्यामधला पार्ट आहे आणि असलम शेख यांची ख्याती आहे की ते नेहमी अशीच कामं करत असतात। पण तुमच्या आधीच कार्यक्रम ठरला होता का? त्याच्यानंतर त्याने आंदोलन ठरवलं? हो, यस, हा कार्यक्रम आधीच ठरला होता, कारण पालकमंत्री आहेत, लोढाजी येत आहेत, लोढाजी
ते आधी पालकमंत्री होते तेव्हासुद्धा मालवणीमध्ये वर्षातनं 5-7 वेळा तरी यायचेच. त्यांचा एरिया कुठे, पण तरी पण इकडच्या विविध समस्यांना बघून तिकडे यायचे. ह्यावेळेला पण त्यासाठीच ते इथे येत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित आहे, परंतु सुनियोजित कार्यक्रमाला खोडा घालणं आणि राजकारण करणं हा यांचा स्थायी भाव आहे, म्हणून ते करत आहेत हे सर्व. ते भाजपचे नेते विनोद सेलार यांचं म्हणणं आहे की असलम शेख या शाळेमध्ये जे आज मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यक्रम आहे त्याच्यावर राजकारण करत आहे. आणि दुसरी तर जे भाजप युथचे अध्यक्ष आहेत तेजिंदर सिंग तिवाना त्यांनी म्हणले आहेत की जर काँग्रेसवाल्यांनी इथे आंदोलन केलं तर त्यांना आम्ही भाजपा युवा मोर्चातर्फे चोख प्रत्युत्तर देणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.